प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति पवित्र नावामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत असो. यूथ विथ मिशन ब्रदर राज लोंढे सर आणि दीपालीताई अल्फा या सर्वांच्या प्रीतीबद्दल मी देवाचे उपकार मानतो की तुमच्या सहकार्याने आपल्या ह्या प्रिय पेजवर मी बोलू शकत आहे. खरं तर मला हिंदीमधून लाईफ टाईम अचिव्हमेंट ह्या शब्दावर या विषयावर बोलायची इच्छा होती, परंतु देवबाप माझ्या अंतःकरणाशी बोलला आणि म्हणून यावेळेस मराठीमधून वैवाहिक जीवनाचं पवित्र शास्त्रातलं चित्र बिब्लिकल पोर्ट्रेट ऑफ मॅरेज हा विषय घेत आहे. त्याच्यामध्ये सोडणे आणि जोडणे ह्या दोन गोष्टी होतील फक्त, कारण तो खरा तर 6 तासाचा सेमिनार आहे. आम्ही ज्यावेळेस प्रॅक्टिकल घेतो त्यावेळेस खूप खूप छान होतं आणि मजा येते. आणि जर हा विषय शिकवला गेला आपल्या महाराष्ट्रामध्ये तर डिव्हर्स हा शब्द डिव्होर्स होईल इतका छान तो विषय आहे पवित्र शास्त्रामधून. आणि म्हणून आपण सुरुवात करूया. आपण प्रार्थना करू. स्वर्ग आणि पृथ्वीच्या निर्माणकर्ता देवा, आम्ही तुझ्या मनापासून उपकार मानतो यूथ विथ मिशन या पेजबद्दल. आणि आम्ही सर्वजण तुला समर्पित होतो. आणि हा विषय जे लोक ऐकतील त्या सर्वांना प्रभू आशीर्वादित कर आणि त्यांच्या जीवनामध्ये ख्रिस्ताचे आशीर्वाद येऊ देत. दया कर येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. प्रियजनो, यावेळेस आपण सुरुवात करणार आहोत आणि तो विषय आहे सोडणं. खरं तर देवाच्या वचनाला अनुसरून फॅमिली हा जो शब्द इंग्लिश आहे त्याचा फादर अँड मदर आय लव्ह यू असा शब्द होतो. म्हणजे लेकरांनी आईवडिलांवर प्रीती करावी आणि सेम टाइम आईवडिलांनी लेकरांच्या गरजा पुरवाव्यात. सगळ्या गोष्टी स्थान काल परत्वे आहेत. काही ठिकाणी लेकरं आईवडिलांची बिलकुल काळजी घेत नाहीत आणि काही ठिकाणी आई वडील लेकरांची बिलकुल काळजी घेत नाहीत. हे मी ख्रिश्चन समाजाविषयी बोलतोय, विदर्भ्यांविषयी नाही बोलत. महाराष्ट्रभर आणि इंडियाभर सेवा केल्यानंतरच्या अनुभवातून मी बोलतोय. आणि काही अनुभव अत्यंत कटू आहेत. तिमोथेच्या पत्राच्या 3ऱ्या अध्यायामध्ये जे सांगितलं की वूड आईवडिलास नाकारणारी, सुभक्तीचं केवळ बाह्य स्वरूप दाखवून तिचं सामर्थ्य नाकारणारी ती पिढी ना, तर मला असं वाटतं हीच पिढी आता ती कदाचित ही शेवटचीच पिढी आहे अनुभवानुसार. अर्थात प्रभूचं मन असं कोणी जाणलंय, पण ख्रिस्ताचं मन आपल्याला आहे. तर आईवडिलांनी लेकरांची काळजी घ्यावी. त्याचप्रमाणे पवित्र शास्त्रामध्ये अशा प्रकारे म्हटलेलं आहे की जो बाप किंवा जे आई किंवा जे कौटुंबिक वरिष्ठ लोक लेकरा बाळांसाठी काहीच करून ठेवत नाहीत ते किंवा काळजी घेत नाहीत ते विश्वास न ठेवणाऱ्यापेक्षा वाईट आहे. आणि आपल्या समाजातली जी संरचना आहे ती पुष्कळ अंशी कपटामुळं मी ख्रिश्चन समाजाविषयी बोलतोय, कपटामुळं, स्वार्थामुळं, नालायकपणामुळं खचलेली आहे कौटुंबिक समस्या. आणि अत्यंत दुःखाची गोष्ट आपल्या समाजात ती ही की सर्वजण प्रार्थना करतात आणि प्रार्थनापूर्वक एकमेकांना धोके देतात. आणि देवाच्या वचनामध्ये अशा प्रकारे म्हटलेलं आहे उपदेशकाच्या पुस्तकामध्ये की अन्यायाने मनुष्याचा नाश होतो. आणि योहान 3:16 मध्ये म्हटलं की कोणाचाही नाश होऊ नये, म्हणजे कोणावर अन्याय होऊ नये, म्हणजे न्याय व्हावा, म्हणजे धर्मशीलता असावी, म्हणजे येशू ख्रिस्त अंतःकरणामध्ये असावा. आपण आज पती पत्नी ह्या विषयावर पाहत असताना शिलोप्याच्या वाऱ्यानिशी देवबाप त्या लोकांना भेटायला यायचा, हवा आणि आदाम आणि हवा यांना. त्यांनी पाप केल्यानंतर जो गोंधळ झाला तो विषय नंतरचा, परंतु देवाला घटस्फोट ह्या शब्दाचा तिरस्कार आहे असं मलाकीच्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. घटस्फोट ह्या शब्दाचा देवाला का तिरस्कार आहे? कारण देवाचा मानवाबरोबरचा पहिला घटस्फोट झालेला आहे आणि म्हणून देवाला त्या गोष्टीचा वीट आहे. आणि मनुष्याला देवबापाने निर्माण केलं होतं त्याच्या संगतीसाठी. आणि आजही देवबाप तुमच्याकडून काय मागतो? अरे क्या चढाई हम भेट में तुझको सोना मुरला लोबा नाही कबूल तुझको वर दे ऐसा तुझ में कर दू जीवन आपला निसार. आजही देवबाप तुमच्याकडून काय मागतो? मनुष्या, मिकाचं पुस्तक 6वा अध्याय आणि 8वं वचन, 6वं वचन, 7वं वचन. मनुष्या, बरे ते काहीतरी तुला दाखवते. एदेन बागेमध्येच नीतीने वागणे, आवडीने दया करणे आणि आपल्या परमेश्वराच्या समक्षतेमध्ये नम्रपणे चालणे यापेक्षा अधिक काय मागतो? आणि ह्या गोष्टी आपल्याकडे नसल्यामुळं आपल्यापैकी अनेक जण फक्त थोतांड आणि धार्मिकतेचा ढोंग करत असलेले. आणि म्हणून जे 100 लग्न आम्ही लावत आहोत, म्हणजे मी स्वतः दीक्षित पालक आहे. आम्ही जे 100 लग्न ख्रिसमस सीझन मध्ये किंवा मेच्या सीझन मध्ये लावतो, तर त्यापैकी 17 मडके फुटतात, म्हणजे 17 लग्न टिकत नाहीत. आणि हा आकडा निश्चितच चांगला नाही आणि खूपच मोठा आकडा आहे हा 17 आकडा. म्हणजे तर म्हणण्याचा मतिता अर्थ हा आहे की त्याच्या पाठीमागं बऱ्याच गोष्टी आहेत. आणि म्हणून मला तुम्हाला विनंती करायला आवडेल की मी पास्टर बैजू साळवे
वर्ल्ड टीच साऊथ आशिया ह्या संस्थेबरोबर मिशनरी बायबल टीचर म्हणून काम करत आहे आणि 94 23 16 57 57 हा माझा नंबर आहे. जर तुम्हाला प्री मॅरिटल काउन्सिलिंगची गरज असेल किंवा पोस्ट मॅरिटल काउन्सिलिंगची गरज असेल तर तुम्ही कृपा करून आम्हाला संपर्क करा. पण त्या अगोदर तुम्ही तुमच्या पालकांशी बोला. जर त्यांना वेळ नसेल तर आम्ही तुमच्याशी बोलतो. मग या ठिकाणी सोडणे ह्या शब्दावर आपण पाहत आहोत. आणि दिस इज नॉट गुड फॉर मॅन टू बी अलोन, आय विल प्रोव्हाइड अ सुटेबल पार्टनर फॉर हिम, दिस इज द वर्ड ऑफ गॉड. उत्पत्तीचं पुस्तक आहे 2 अध्याय 8व्या वचनामध्ये ज्यावेळेस देवाने आडामाह माती 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 घेतली, देवाने शब्दाने सगळ्या गोष्टीची निर्मिती केली. आणि म्हणून एखादा मनुष्य गेल्यानंतर आपण काय लिहितो, ही ऑर शी ब्रीथ हर लास्ट, म्हणजे जो ब्रिथिंग झालं, ते ब्रिथिंग संपलं. आणि ते ब्रिथिंग दुसरं तिसरं कोणतं काही नसून देवाने फुंकलेला श्वास आहे त्याच्या नाकपुड्यामध्ये. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना फुंकर मारली आणि म्हटलं पवित्र आत्मा घ्या, म्हणजे त्यांनी पुन्हा ब्रिथिंग केलं. म्हणजे पवित्र आत्म्याच्या द्वारे आपण पुन्हा संजीवित होतो. परंतु आपला तो विषय नाही, परंतु आडामाह म्हणजे माती, आणि त्या मातीपासून आदामाला निर्मिती केली. आणि स्त्रीची निर्मिती करत असताना देवबापाने त्या हड्डीपासून निर्मिती केली. दोघांना एदेन बागेमध्ये ठेवलं आणि वचनामध्ये लिहिल्याप्रमाणे दिस इज नॉट गुड फॉर मॅन टू बी अलोन, आय विल प्रोव्हाइड अ सुटेबल पार्टनर, व्हेअर ॲज गॉड प्रोव्हाइड अ सुटेबल पार्टनर अँड दॅट सुटेबल पार्टनर बिकेम द इटेबल पार्टनर. आणि मग त्या बागेमध्ये आपला विरोधक, आपला शत्रू आला आणि फळ जरी डोळ्याने पाहिलं असलं तरी पावलं तिकडे वळली. मोठा विषय आहे. आपण एहेजकेलच्या पुस्तकाच्या 47व्या अध्यायात आलो होतो. घोट्यापर्यंतच पाणी आहे, टकनोक तर तकही पाणी आहे किंवा अँकल पर्यंतच पाणी आहे. आपले घोटे, आपले पाऊल तिकडे वळले पापाकडं. आजही आपले पाऊल पापाकडे वळत आहेत. पण पुन्हा मला फोन करा, आपण त्याच्यावर बोलू किंवा तुमच्या मंडळीमध्ये शिबिरासाठी बोलवा, आम्ही तिकडे येऊ. मग या ठिकाणी आपण पाहतो की त्यांनी पाप केलं, परंतु त्या अगोदर देवाने सांगितलं होतं की सर्व झाडाचं फळ येथेच खा. आता आजारी पडल्यानंतर डॉक्टर फळं खायला लावतात, परंतु आमच्या देवबापाने पहिलेच फळं खायला लावलेले आहे. विषय तो नाही, पण आज हा विषय आहे की तर उत्पत्तीचा ग्रंथ याचा 2 अध्याय आणि मत्तेकृत शुभवर्तमानाचा 19वा अध्याय, या 2 वचनामध्ये याच ते आपल्या आईवडिलांना सोडून एक देह होतील या विषयावर आपण पाहत आहोत. याच ते दोघं पती आणि पत्नी हे एका नाण्याच्या 2 बाजू आहेत असं म्हणूया, किंवा एका रथाचे 2 चाक आहेत असं म्हणूया. एक चाक जर फसलं तर दुसरं चाक तिथंच गोल फिरतं, तसा तो प्रकार आहे. आणि म्हणून देवाने जे जोडलेलं आहे याला ख्रिस्ती महामंडळाचा इतिहास पण सांगतो. आणि प्रियजन हो, जे CNIचं ग्रीन बुक आहे किंवा UCNIचं ब्लू बुक आहे, हे जरी माणसाने लिहिलेले कायदे नियम असले तरी मी त्याचा अभ्यास केलेला आहे. ते काही चुकीचं नाही, परंतु ते वचनाला अनुसरूनच आहे. तर जे देवाने जोडलं ते माणसाने तोडू नये असं देवाचं स्पष्ट वचन सांगतं नवीन करारामध्ये. आणि ख्रिस्ती महामंडळाच्या इतिहासामध्ये ज्यावेळेस ह्या गोष्टी आल्या त्यावेळेस जे देवाने जोडलं ते माणसाने तोडू नये. आणि म्हणून इतरांच्या जीवनामध्ये तेल घालणाऱ्याची जी संख्या आहे ती बंद व्हायला पाहिजे. आणि म्हणून देवाचं वचन सांगतं, कृपा करून तुम्ही कोणाच्या गोष्टीमध्ये नाक खुपसणाऱ्यापैकी, थेसलोनिकराच्या पत्रामध्ये सांगितलं की नाक खुपसणाऱ्यापैकी तुम्ही नसावं, की आपल्यामुळं कोणाला काही प्रॉब्लेम निर्माण होतील. माझ्याकडे असे बरेच प्रश्न येतात, पण मी नाक नाही खुपसत. मी फक्त प्रार्थना करतो, त्यांना विनंती करतो की लवकरच माझं अमुक ठिकाणी पती पत्नीच्या संदर्भातलं शिबिर होणार आहे, तुम्ही ते शिबिर अटेंड करा. तुम्ही ख्रिस्ताला वचनाला अंतःकरणात घ्या. कारण मी काय बोललो, तू काय बोलला, ते काय बोललं, मला काही ऐकायचं नाही. मला वेळ पण नाही, कारण मला वेळ यासाठी नाही, मला वेळ द्यायचा पण नाही. त्याचं कारण असं की सध्याला मी पवित्र शास्त्र वाचतोय आणि मला हे पवित्र शास्त्र वाचणं खूप मोलाचं आहे. लोकांना वेळ देण्यापेक्षा मला ख्रिस्ताला वेळ द्यायला पाहिजे. आणि लोकांचे प्रश्न जर सॉल्व्ह करायचे असतील तर माझी विनंती आहे की तुम्ही तुमच्या पालकांकडे पहिलं जा. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आम्ही तर काही व्हिजिटिंग स्टाफ आहोत, आम्ही येणार आणि वचन शिकवणार. आता हे आपण पाहत आहोत की आई वडिलांना सोडणं. मग सोडणं ह्या शब्दावर खूप मोठा गोंधळ आहे. ज्यावेळेस मी तरुण होतो त्यावेळेस मला पण हे समजलं नव्हतं की आई वडिलांना सोडायचं. मग आता ज्या आई वडिलांनी आपल्याला 25 वर्ष सांभाळलं, आपल्याला धुतलं, आपल्याला मोठं केलं, आपल्याला शिक्षण दिलं, आपल्याला सगळ्या गोष्टी केल्या, त्या आई वडिलांना सोडायचं कसं, हा खूप मोठा इश्यू होता. परंतु देवाचं वचन त्या संदर्भात हिब्रू बायबलमध्ये सांगतं दबाक ह्या शब्दाचा अर्थ होतो शारीरिक दृष्टिकोनातून आई वडिलांना सोडायचं. लग्न झाल्यानंतर पती पत्नीने शारीरिक दृष्टिकोनातून सोडायचं.
हा थोडासा हॉटशॉट इश्यू आहे आणि म्हणून ऑनलाईन असताना मी काही बोलत नाही, परंतु शारीरिक दृष्टिकोनातून पती पत्नीने एकत्र असावं ही देवाची परमपवित्र योजना आहे रिप्रोडक्टिव्हिटीसाठी. आणि म्हणून पहिला मुद्दा शारीरिक दृष्टिकोनातून सोडणं. दुसरा मुद्दा खूप मोलाचा आहे, आर्थिक दृष्टिकोनातून सोडणं. मुळातच मुलांनी आणि मुलींनी टेम्प्ट होऊन लग्न करू नयेत. पाहिलं एखादा पिक्चर आणि पाहिलं एकमेकांकडे आणि पडले प्रेमात आणि हम बने तुम बने एक दुजे केलीये आणि मग जेव्हा संकट येतात तेव्हा खूप प्रॉब्लेम निर्माण होतात. असं घडलेलं पण आहे. एक मुलगा आणि मुलगी प्रेमात पडले आणि मग दोघं पण रोमन कॅथलिक, दोघांच्या घरचे पण तयार नाहीत. आणि मग ज्यावेळेस त्यांना विचारण्यात आलं की बाबांनो आई वडील माझा हाकलून देतील, तर ते म्हटले एक दुजे के दिल में रहेंगे क्या करना है घर, असं म्हटले माझ्या समोर. आणि मग ज्यावेळेस आई वडिलांनी खरंच हाकलून दिलं त्यावेळेस त्यांना गार्डन मध्ये राहावं 2-3 दिवस. आणि मग ते काय संकट होते तो वेगळा प्रश्न, परंतु नंतर ते प्रभूमध्ये आले आणि एका चांगल्या चर्चला गेले आणि आता खूप देवाने उत्तम सगळं चांगलं केलं. परंतु चला, उद्ध्वस्त जीवनाचं पुनरुज्जीवन करणारा परमेश्वर आहे, पण टेम्प्ट होऊन कोणी प्रेमात पडू नये, भानगडी करू नयेत आणि परमेश्वराच्या क्रोधाला सामोरं जाऊ नये. म्हणून म्हणायचं हे होतं की नंबर 1 आई वडिलांना सोडणं म्हणजे शारीरिक दृष्टिकोनातून सोडणं आणि 2 आर्थिक दृष्टिकोनातून सोडणं. दोघांनी सक्षम असणं पैसे कमवण्याच्या बाबतीत हे आवश्यक आहे, कारण सध्याला महागाई खूप वाढलेली आहे आणि भविष्यातही सांगता येत नाही, प्रभूला काय योग्य वाटत तेच तो येईल, परंतु दोघांनी कमवलेलं बरं किंवा दोघांनी सक्षम असलेलं बरं. म्हणजे आर्थिक दृष्टिकोनातून आपण आई वडिलांना सोडायचं. जर आपले आई वडील खूपच श्रीमंत असतील आणि चांगले असतील आणि श्रीमंत असून नुसता फायदा नाही तर त्यांची दानत असेल लेकरांना मदत करायची किंवा लेकरांना काही द्यायची, तर हे मी जे बोलतोय ते चुकीचं काही बोलत नाही, मला फोन करा मी उत्तर देईन. तर हे मी इंडिया भराच्या अनुभवातून सांगतोय, कारण आतापर्यंत मी जवळजवळ 240 पेक्षा अधिक किंवा 350 पर्यंत सेमिनार घेतलेले आहेत त्याचे. परंतु 240 मी यासाठी म्हटलो की मराठीमधून, काही हिंदीमधून घेतले थोडेफार, इंग्लिशमधून पण थोडेफार घेतले आणि काही गुजराती बिब्लिकल पोर्ट्रेट ऑफ मॅरेजला सपोर्ट केला, म्हणजे जाऊन तिथं प्रत्यक्ष, मला येत नाही गुजराती पूर्ण. परंतु तर म्हणण्याचा पद्धत अर्थ हा आहे की आर्थिक दृष्टिकोनातून सोडणं, तुम्ही सक्षम होणं गरजेचं आहे. नंबर 1. नंबर 2. नंबर 3 आत्मिक दृष्टिकोनातून आणि नंबर 4 भावनिक दृष्टिकोनातून. म्हणजे आई वडिलांना सोडण्याचा जो दबाग शब्द आहे त्या दबागचा अर्थ होतो शारीरिक दृष्टिकोनातून तुम्ही आई वडिलांना सोडा आणि मग या सगळ्या गोष्टी बोलण्यासारख्या नाहीत. नंबर 2 तुम्ही आर्थिक दृष्टिकोनातून सोडा, तुम्ही सक्षम असा जेणेकरून तुम्हाला भीक मागायची वेळ पडणार नाही. यांच्याकडे जा, सासू सासऱ्यांकडे जा, या सासू सासऱ्यांकडे जा, आई वडिलांकडे जा, आम्हाला मदत करा, आणि त्याच्यामध्ये खूप मोठे प्रॉब्लेम्स होतात. आणि आपले लोक प्रार्थनापूर्वक एकमेकाला धोके देणाऱ्यापैकी आहेत. हे मी बैजू दादा पास्टर बोलतोय, जे बोलतोय ते खरं बोलतोय. आणि म्हणून हे सगळ्या अनुभवाला अनुसरून तुमच्या जीवनाचा केंद्र ख्रिस्त असायला पाहिजे. उदाहरणार्थ या ठिकाणी ख्रिस्त आहे, या ठिकाणी पती आहे, या ठिकाणी पत्नी आहे, आणि त्यांच्यातलं जे अंतर आहे ते घट्ट व्हायला पाहिजे आणि 3 पदरी दोरी सहसा तुटत नाही. सोडणं म्हणजे काय, तर शारीरिक दृष्टिकोनातून सोडणं, आर्थिक दृष्टिकोनातून सोडणं, आत्मिक दृष्टिकोनातून सोडणं. तुम्ही तुमच्या मंडळीचा तुम्ही तुमच्या कुटुंबाचा पालक बना. पती आणि पत्नी फ्रॉम द व्हेरी फर्स्ट डे ऑफ युअर फर्स्ट डे ऑफ द मॅरेज, तुम्ही एकत्र येण्याच्या अगोदर पासून तुम्ही प्रभूला प्रथम स्थान देऊन प्रार्थनापूर्वक जीवन जगायचं शिकलं पाहिजे. प्रार्थना फक्त पालकांनी करायच्या, ब्रदरनी करायच्या हा विषय संपला. सगळ्यांनी प्रार्थना करायच्या, आपलं प्रार्थनाशील जीवन असायला पाहिजे. आणि म्हणून आत्मिक जीवनाचे तुम्ही वडील म्हणजे तुम्ही पालक आहात तुमच्या मंडळीचे. पहिले तुमच्या पत्नीचे तुम्ही पालक आहात, नंतर तुमच्या लेकरांचे तुम्ही पालक आहात, आणि फॅमिली प्रेस टुगेदर, फॅमिली स्टेज टुगेदर. आणि म्हणून तुम्हाला एकत्र राहता आलं पाहिजे प्रार्थनापूर्वक. आणि मग स्तोत्र 128 चे आशीर्वाद तुम्हाला मिळू शकतात. मग बायबल वाचन, जर तुम्ही स्वतःच बायबल वाचत नाही तर तुमची पत्नी कशाला वाचत. किंवा कधी कधी असं होऊ शकतं की 22 वर्ष पत्नी वाचते, पती वाचत नाही. परंतु नाही, बायबल हे जीवन की रोटी है, जीवन का जल है, जीवन का सब कुछ है, इससे पढो. आणि हे वाचल्यानंतरच मोठा फायदा होतो. याच्यावर मी जास्त बोलू इच्छित नाही, विषय वेगळा आहे. मग आत्मिक दृष्टिकोनातून आई वडिलांना सोडा, आई वडिलांवर अवलंबून राहू नका. आणि चौथी गोष्ट म्हणजे भावनिक दृष्टिकोनातून छोट्या छोट्या गोष्टीत आई वडिलांना सांगणं, आई वडिलांमध्ये बोलणं. कारण जेव्हा तुमचे लग्न झालेले आहे त्यावेळेस तुमच्या आई वडिलांचं वय ऑलमोस्ट 50च्या पुढे गेलेलं आहे, ऑलमोस्ट सगळ्यांचं. आदिवासी पाड्यांमध्ये माझे काही मित्र आहेत, त्यांचे माझ्या वयाचे मित्र आहेत, परंतु त्यांना नातवंड पण झाली, कारण त्यांचे लग्न वयाच्या 16व्या-17व्या वर्षी झाले आणि त्यांच्या लेकरांचे लग्न पुन्हा वयाच्या 16व्या-17व्या वर्षी झाले आणि आता त्यांचे नातवंड पण लग्नाला आले 17-51. म्हणजे म्हणण्याचा मधित अर्थ हा आहे की आपण सिटीमध्ये राहतो, आपले लग्न 25ला होतात, तर आपले आई वडील 50 पर्यंत तसेही गेलेले असतात. आणि म्हणून आत्मिक दृष्टिकोनातून आपल्याला आपल्या आई वडिलांना त्रास नाही द्यायचा, शारीरिक दृष्टिकोनातून नाही. आणि
आर्थिक दृष्टिकोनातून नाही आणि शेवटी इमोशनली. त्यांना प्रत्येकच इमोशन सांगत बसायच्या नाहीत. इमोशन कुठं सांगायच्या? स्तोत्र 62:8 मध्ये म्हटलेलं आहे की मी माझं मनोगत पाण्यासारखं देवासमोर होतील. प्रत्येकच गोष्ट बायकोला सांगून तिला बोर होईल असं पण वागायला नको. प्रत्येकच गोष्ट नवऱ्याला सांगून तो बोर होईल असं पण वागायला नको. परंतु आपला जो प्रभू आहे, सुनता है मेरा खुदा, तो ऐकतो आणि तो उत्तर देतो. तो सगळ्यात मोलाचा आहे. आपला निजधाम तोच बनवला पाहिजे. आणि म्हणून करिंथकराच्या पत्रामध्ये संत पाऊल सल्ले देत असताना अशा प्रकारे म्हणतो की पती आणि पत्नी यांनी प्रार्थनेसाठी स्वतंत्र वेळ मिळावा, म्हणून एकमेकांपासून काही वेळेपुरतं थोडंसं वेगळं व्हावं. कायमचं नाही, काही वेळेपुरतं दोघांनी एकमेकांपासून वेगळं होऊन प्रार्थना करावी, पुन्हा एकत्र यावं. म्हणजे सैतान तुमच्यावर हवी होणार नाही. कारण तो जो बसलेला आहे आदाम हवेमध्ये आग लावून देणारा, तो आला आणि जे अशक्त पात्र हवा आहे तिच्यावर त्याने शाब्दिक हल्ला केला. खरंच का? देवाने तुम्हाला असं सांगितलं. आणि ती खूप भडाभडा बोलायला सुरुवात केली. आणि बोलल्यानंतर काय घडलं तर तिने ते फळ खाल्लं आणि सरम डुबेंगे तो तुम्ही भी साथ लेके डुबेंगे, नवऱ्याला पण दिलं आणि नवऱ्याला खावंच लागतं, हे नव्याने सांगण्याची काही गरज नसावी. आणि मग या ठिकाणी आपण पाहतो की दबाक हा जो शब्द आहे त्याचा अर्थ हा होतो की स्वतंत्रपणे तुम्ही वागायचं शिका, परंतु आईवडिलांना सोडणं म्हणजे शारीरिक दृष्टिकोनातून सोडणं, आणि मग आत्मिक दृष्टिकोनातून सोडणं, आणि मग भावनिक दृष्टिकोनातून सोडणं, आणि आर्थिक दृष्टिकोनातून सोडणं. आणि लग्न झाल्यानंतर आम्हाला आमच्या जीवनाच्या अनेक प्राधान्यता बदलाव्या लागतात. जिथं मीही काही गोष्टी चुकलेला आहे. मला बरेच मित्र होते आणि मला खूप माझा स्वभाव इम्पल्सिव्ह होता, सगळ्यांना धरून चालणारा स्वभाव होता. आणि लग्न झालं, बायको एकटीच घरी आणि आपण मित्रांबरोबर फिरतोय, हे रॉंग आहे. मित्रांना तेवढाच उद्योग असतो, सगळेच मित्र चांगले नसतात. एकच मित्र खूप चांगला आहे, तो मित्र म्हणजे येशू ख्रिस्त. आणि म्हणून तुम्हाला मी लवकर सांगतोय, पुढच्या स्टेज मागचा शहाणा, की कृपा करून या मित्रांबरोबर तेवढ्यापुरतीच मैत्री मेंटेन करा, पण ख्रिस्ताबरोबरची मैत्री शेवटपर्यंत मेंटेन झाली पाहिजे. आणि म्हणून प्राधान्यता बदला. मग तुम्ही जर नोकरी करत आहात तर वेळेवर घरी येणं, त्याचप्रमाणे पत्नी असो किंवा पती असो, दोघं नोकरी करत असतील तर वेळेवर घरी येणं, घरच्या गोष्टी सगळ्या पाहणं, ह्या ज्या प्रायोरिटीज आहेत त्या बदलल्या पाहिजे. त्याचप्रमाणे मला एक गोष्ट ती पण सांगायला आवडेल की नातेवाईकांना प्रथम स्थान देऊ नका. जर तुम्हाला माझा व्हिडिओ पटत नसेल तर डिलीट करा, आय डोंट केअर. पण नातेवाईकांना प्रथम स्थान देऊ नका, ख्रिस्ताला प्रथम स्थान द्या, ख्रिस्ताच्या वचनाला प्रथम स्थान द्या. माझा मामा असं म्हटलं, माझी आत्या तसं म्हटली, माझी मावशी तशी म्हटली, माझा काका तसं म्हटला, याच्यामुळं प्रपंच दुभंगलेले आहेत. कृपा करून पुरुष माणसांनी पण तुम्ही स्वतः स्टँड व्हा. तुम्ही पुरुष आहात, तुम्ही स्टँड व्हा आणि सर्वांना फेस करा, परंतु तुमचा प्रपंच टिकल कसा याची दक्षता घ्या. माझे एक मित्र होते आणि मग आहेत ते, आणि मग त्यांची बहीण त्यांच्यासाठी सर्वस्व होती. अक्का 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 अक्का. त्या अक्काचं आणि ह्याच्या बायकोचं कधीच पटलं नाही. बायको पळून गेली, अक्का आणि हा एकटेच राहिले आता आयुष्यभर. अक्काने लग्न नाही केलं तर यालाही तसंच ठेवलं. म्हणून काहीतरी कुठेतरी ऍडजस्ट व्हायला पाहिजे. म्हणून नातेवाईकांना हाकलून द्या असं नाही म्हणत मी, परंतु आपल्या डोक्यावर बसू नका देत, त्यांना त्यांच्या जागेवर बरोबर ठेवा. मला आठवतं की आता बऱ्याच गोष्टी आहेत. माझे एक मित्र ज्यावेळेस माझं लग्न झालं त्यावेळेस त्यांनी मला मोलाचा सल्ला दिला होता. अहमदनगर शहरातले लोक खूप चांगले आहेत आणि त्यांनी मला सांगितलं होतं की बैजू दादा, तुझं घर हे काँग्रेस भवन बनवू नको. त्यावेळेस मला काही संबंध नाही, वय वर्ष 25 वर्षी, परंतु त्यांनी सांगितलं काँग्रेस भवन बनवू नको. म्हटलं दादा हे काय आहे? मग त्यांनी मला काही गोष्टी सांगितल्या की आओ जाओ घर तुम्हारा, कुणी पण यान कुणी पण यान, काही पण करा, खा प्या. आणि आम्ही आतापर्यंत अशा आमचे घरं पण नाही झाली, अजून पण नाही झाली. ते मी शब्द ऐकले आणि नंतर मी नीटनेटकं वागू लागलो. अर्थात थोराचे बोल महत्वाचे आहेत, ते ओके, नो प्रॉब्लेम, आणि शिकलो आणि वचनाला अनुसरून शिकलो. नंतर देवाने आशीर्वादित केलं की कधी कधी आम्हाला काही निर्णय हार्ड घ्यावे लागतात. जो दाखला आहे 2 रुपये आणि 5 रुपये आणि 1 रुपया, त्या दाखल्यामध्ये पहा, तो जो शेवटचा आहे तो म्हणतो की प्रभू यू आर ए हार्ड मास्टर, म्हणजे तुम्ही कठीण स्वामी आहात, म्हणून हा पैसा मी लपून ठेवला होता. तर याचा दुसरा अर्थ हाही निघतो की प्रभू थोडा कठीण आहे काही बाबतीत, तुम्हाला पण काही बाबतीत तुमचा प्रपंच टिकवण्यासाठी कठीण व्हावं लागतं. आणि म्हणून काही लोक ठीक आहेत, जास्त त्यांच्या नादी लागायचं नाही. उदाहरणार्थ माझे एक मित्र आहेत जे आता सध्याला भोपाळमध्ये राहतात आणि मग पुण्यामध्ये ते होते. ते त्यांच्या घरी अनेक त्यांचे मित्र, आणि म्हणून प्रिय मित्रांनो, ह्या अति मित्र घरी आणणं, अति मैत्रिणी घरी आणणं, तुम्ही दोघंच एकमेकांसाठी राहा, हे देवाच्या वचनाला अनुसरून आहे. त्याचप्रमाणे सेम टाइम आपल्या आई वडिलांपेक्षा जोडीदारांना खूप मोठं स्थान देऊ नका. म्हणजे कधी कधी आपले आई वडील त्यांच्या जागेवर बरोबर आहेत, परंतु बायकोला डोक्यावर बसून घेऊ नका आणि बायकोने पण नवऱ्याला प्रमाणापेक्षा जास्त डोक्यावर बसून घ्यायचं नाही.
तुम्ही सर्वांनी बॅलन्स जीवन जगायचं, कारण सगळे सगळ्या जागेवर बरोबर असतात. आणि मग अडचणी सापडल्यानंतर आईवडिलांकडे धाव घेऊ नका. त्याचप्रमाणे तुम्ही एकटे पडलात असं काही समजू नका. कुणी असो कुणी नसो, तुमचा प्रभू तुमच्या बरोबर आहे. त्याचप्रमाणे आई वडील आणि सासू सासरे यांच्या भावनेकडे देखील दुर्लक्ष करू नका. त्यांचे वाढदिवस पाळणं, त्यांना असल्या नसलेल्या गोष्टींची गरज पुरवणं, या गोष्टी खूप मोलाच्या आहेत. कधी कधी काही बाबतीत असं घडतं की तुमचे पाहुणे घरी आले म्हणजे किचनमध्ये मिरची भाजी पोळी आणि माझे आल्यानंतर चिकन, असं थोडंसं ज्याला आपण हे म्हणूया पक्षपात, तसा पक्षपात पण होणार नाही याची दक्षता घ्या. हे खूप मोठा विषय आहे एक एक गोष्ट समजावायला, परंतु सेम टाइम आपण आपली सोडणे ह्या प्रक्रियेमुळं अनुवादाचं पुस्तक येतं 4था अध्याय 9व्या वचनानुसार आमची जी जबाबदारी आहे ती जबाबदारी पूर्ण कशी होईल याची दक्षता घ्या. आणि विशेष करून तुमच्या लग्नासाठी तुम्ही प्रार्थना करा. आणि महत्वाची अजून गोष्ट, सोडणे या क्रियेमुळे तुमच्या विवाहानंतर तुम्ही आदर्श कपल कसं राहाल याची तुम्ही दक्षता घ्या. योग्य प्रभूच्या दृष्टिकोनातलं कपल कसं राहील याची दक्षता घ्या. त्याचप्रमाणे काही चुकीचे जर जुने संबंध असतील तर ते तोडून टाका. आणि आत्मिक काही व्यक्ती अशा प्रकारे पाहिजेत की ज्या आपल्याला मार्गदर्शन करतील, ज्याला आपण हिंदीमधून परामर्शदाता म्हणूया, ते परामर्शदाता आपल्याला असायला पाहिजे. उदाहरणार्थ मदर मेरीला ज्यावेळेस एंजल देवदूताने दृष्टांत दिला आणि मग त्या गर्भवती झाल्या, त्या नीतिमान होत्या, त्या धार्मिक होत्या, त्यावेळेस त्या एका अलिशिबा नावाच्या पालखी बाईकडे गेल्या आणि त्या ठिकाणी त्या काही महिने, जवळजवळ 5 महिने त्या ठिकाणी राहिल्या आणि त्या पालखीबाईच्या हाताखाली त्या काही गोष्टी शिकल्या. आणि म्हणून प्रत्येकच वेळेस काही जे मेन लाईन चर्चेस आहेत तिथं पालक आणि पालखीबाई बदलून जातात, परंतु चर्च लोक बदलत नाही. जे वरिष्ठ लोक आहेत, देवाने त्याच्या मंडळीमध्ये कमिटीमध्ये वगैरे लोक ठेवलेले आहेत, चांगले लोक आहेत, अनेक सगळेच लोक वाईट नाहीत. मी इंडियाभर सेवा केलेली आहे, थोडेफार आहेत वाईट, पण त्याच्यामुळे सगळ्यांना वाईट मानायचं नसतं आणि ते असायला पाहिजे. कारण मोशेच्या काळामध्ये देखील आखानासारखे लोक होते, मग भूमी फाटली आणि काय घालायचं ते तुम्हाला ठाऊक आहे. तर योग्य लोकांना आपला परामर्शदाता किंवा आपला मेंटर समजून त्यांच्याकडून योग्य वेळी योग्य समयी सल्ले घ्या आणि जेणेकरून आपला प्रपंच कसा टिकला जाईल याची दक्षता घ्या. त्याचप्रमाणे काही आदर्शवादातले आध्यात्मिक मुद्दे आपण पाहत आहोत की आपण सोडणे ह्या प्रक्रियेमध्ये आर्थिक दृष्टिकोनातून, आत्मिक दृष्टिकोनातून, मानसिक दृष्टिकोनातून आणि शारीरिक दृष्टिकोनातून आईवडिलांना सोडलेलं आहे, परंतु पती पत्नी या नात्याने तुम्ही जळून राहिलेले आहात. आता लिव्हिंग ह्या गोष्टीवर आपण पाहत असताना एक महत्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे जर भूतकाळात कोणाकडून काही पाप घडला असेल तर कधी कधी काही लोकांकडून पाप घडलेले असतात, एकमेकांना पूर्ण क्षमा करा आणि त्यानंतर परत कशावर काही बोलू नका. मला आठवतं की काही आमची सेवा पुष्कळ प्रभूच्या कृपेने मोठी आहे, खूप लोकांना आम्हाला सांगावं लागतं. एक कोणीतरी सिस्टर आमच्या घरी आल्या, तिचे मिस्टर खूप हँडसम मनुष्य आला आणि बोलता बोलता लग्न झाल्यानंतर 16-17 वर्षांनी म्हणतात की मला इन्स्पेक्टरचं मागणं आलं होतं आणि ते जे त्यांचे मिस्टर होते त्यांचा चेहरा पडला. अरे बाई, तुला ते मागणं जरूर आलं होतं, पण त्यांनी तुला स्वीकारलं नाही, तुला त्यांनी पत्नी म्हणून निवडलं नाही, तुला पाहिलं सोडून दिलं, तू त्यांना पसंत पडली नसशील किंवा तुला तुझ्यामध्ये काहीतरी दुर्गुण सापडले असतील किंवा देवाची योजनाच नसेल. परंतु त्या इन्स्पेक्टरचा असो तर कलेक्टरचा असो, देवाने तुम्हाला जो नवरा दिला, देवाने जो तुम्हाला पत्नी दिली, ती फुल अँड फायनल गुड आहे. आपणही आपली लायकी ओळखायची असते का जाऊ प्रभू वचनाकडं. प्रभू भोजन घेण्याच्या अगोदर देवाचं वचन सांगतं की तुम्ही घोषणा करा. नंबर 1, आत्मपरीक्षण करा आणि डू इट इन माय रिमेंबरन्स, माझ्या स्मरणार्थ करा. तर आत्मपरीक्षण जर आपण कुठं चुकलो याचं आत्मपरीक्षण जर आपण करत नाही तर आपल्याला प्रभू भोजन घेण्याचा काहीच अधिकार नाही. आणि प्रभू भोजन देणारा जरी आपल्या समोर आला, बिशप साहेब आले, पालक साहेब आले, कमिटी मेंबर आले, त्यांचा दोष नाही, तुमचा दोष, तुम्ही घेता कशाला. आत्मपरीक्षण करा आणि आपल्याकडून चूक होणार नाही याची दक्षता घ्या. आणि म्हणून गोष्टी अशा आहेत की एकमेकांची क्षमा करा. उदाहरणार्थ दाविदाच्या जीवनामध्ये एक स्त्री येऊ घातली होती, तिचं नाव होतं मेरब. त्याचा जो होणारा सासरा होता त्याचं नाव शौल. शौलाने सांगितलं की जर ह्या परिसराला मारलं तर मी माझी मुलगी मेरब त्याला देईन. म्हणजे शौल अशा प्रकारे म्हटला, त्याचं खानदान मी स्वतंत्र करीन आणि त्याला मी भरपूर पैसा देईन. शौल नावाच्या राजाने किंवा शौल नावाच्या पंतप्रधानाने, त्या काळामध्ये राजापूर होता, आपण थोडं पंतप्रधान म्हणूया, पंतप्रधानाने गल्ल्याथाला दाविदाकडून मारून तर घेतलं, परंतु दिलं काहीच नाही. ना तर मुलगी दिली, ना तर धन दिलं आणि ना तर बापाचं घराणं स्वतंत्र केलं. बापाचं घराणं स्वतंत्र करणं म्हणजे टॅक्स मुक्त म्हणजे
करमुक्त घर करणं, पण करमुक्त घर केलं नाही. आपण सर्वच जण आपलं टॅक्स भरतो आणि आमच्या शहरामध्ये जे घराचे टॅक्स भरतो, जे पाण्याचे टॅक्स भरतो, आम्ही न पिलेल्या पाण्याचे टॅक्स भरत आहोत. पाणीच कमी येतं का, कधी येतच नाही आणि टॅक्स तर भरावे लागतात. पण ते टॅक्स मुक्त करायला पाहिजे होतं, नाही केलं. सेम टाइम त्याला धन द्यायला पाहिजे होतं शब्दाप्रमाणे. एवढा मोठा राजा, एवढा मोठा पंतप्रधान, पण मित्र तुमको 15 लाख रुपये मिळणे वाले, हे नाही मिळाले. चोल राजाकडून त्याला पैसे. आणि तिसरी गोष्ट अशी की मुलगी दिली, ती मुलगी पण मेरब नावाची मुलगी मिळाली नाही. पण दावीद राजाने मेरब हा शब्द आयुष्यात आणि भविष्यात परत कधी वापरला नाही. तो बोललाच नाही. देवाने त्याला नंतर दुसरी पत्नी दिली, मग वगैरे वगैरे. तो जुना करार आहे, परंतु म्हणजे जुन्या करारामध्ये जास्त पत्नी, 5-6 पत्न्या झाल्या त्याच्या, परंतु शौलाने दुसरी मुलगी दिली मिखल नावाची, परंतु मेरब दिली नाही. परंतु दावीद राजाने मेरब हा शब्द परत आयुष्यात आणि भविष्यात त्याचा वापरला नाही. आणि वचन सांगतं की दावीद राजा वृद्ध आणि वयातीत होऊन मरण पावला. म्हणजे तो वयाच्या 90-100 जास्त गेला असं मला माहित नाही, परंतु वृद्ध आणि वयातीत म्हणजे 100च्या पुढं. तर त्यांनी काहीच नाव घेतलं नाही. येण्याप्रमाणे काही गोष्टी ज्या इतिहासातल्या आहेत त्याच्यावर काहीच बोलायचं नाही, तोंडाला कुरूप लावायचं. ते कधी पण चांगलं असतं. आणि जर काही जुन्या कोणत्या प्लस मायनस गोष्टी असतील तर त्याची जाहीर पटकन क्षमा करून ख्रिस्ताबरोबर चालणं हेच खरं आहे. आपण त्याच जर गोष्टी उघडत बसलो तर आपले प्रपंच होत नसतात. आणि म्हणून जर कोणी येऊन तेल घातलं, उदाहरणार्थ माझं नवीनच लग्न झाल्यानंतर मी पुढं प्रिचिंग करत होतो एका ठिकाणी, माझी पत्नी पाठीमागं बसली होती. पत्नी लोकांना घ्यायची पद्धत नव्हती 21-22 वर्षापूर्वी. आता पत्नी आणि पालक लोक पुढे बसतात. प्रभूची स्तुती असो. कुणीतरी तिला येऊन सांगितलं की ह्या हाच नालायक मुलगा तुला सापडला का, दुसरं कोणी सापडलं नाही का. आणि मग तो मनुष्य गायब झाला. तिला सांगून सैतानच होता की दुसरं कोण होतं माहित नाही. परंतु देवाची स्तुती असो की आम्ही प्रेमाने राहिलो आतापर्यंत आणि देवाने आम्हाला राखलं. परंतु तेल घालणाऱ्या लोकांची संख्या पण आहे. देवाची स्तुती असो की माझं तारण झालं होतं आणि मग तारणानंतर 7-8 वर्षानंतर माझं लग्न झालं आणि देवाने आम्हाला राखलं, देवाने आम्हाला उभं केलं. परंतु तेल घालणारे जे लोक आहेत, कधी कधी कुटुंबातले लोक असतात, ते तुमच्यावर जाळतात. त्याचप्रमाणे काही नातेवाईक पण असतात, ते तुम्हाला विभक्त कसं व्हायचं याची दक्षता घेतात. काही जवळचे दूरचे पण लोक असतात. लैंगिक व्याभिचारामध्ये पाडणारे नातेवाईक पण असू शकतात. परंतु ह्या सगळ्यांपासून आम्हाला दूर राहायचं आणि पित्याशी आणि एकमेकांशी विश्वासू राहणं गरजेचं आहे. त्याला म्हणतात सोडणं. सोडणं म्हणजे काय तर दबाक म्हणजे शारीरिक दृष्टिकोनातून, आत्मिक दृष्टिकोनातून, मानसिक दृष्टिकोनातून आणि आर्थिक दृष्टिकोनातून आई वडिलांना सोडवून तुमचा प्रपंच उभा करणं ख्रिस्ती येशूमध्ये. आणि मग पत्नीने पतीला क्षमा मागावी, पतीने पतीला क्षमा मागावी आणि कुटुंबामध्ये व्यवस्थित चालावं. त्याचप्रमाणे ज्या क्षेत्रामध्ये बदल होण्याची आवश्यकता आहे त्याविषयी एकमेकांशी बोला. तुमच्या कुटुंबासाठी सवयी आणि योजना निश्चित करा आणि विवाहित जीवनातील वेगवेगळ्या स्तरामध्ये सोडणे समजून घ्या. प्रियजन, तुमचं कुटुंब एक आदर्श कुटुंब कसं राहील या संदर्भात तुम्ही दक्षता घ्या. आणि आदर्श आपल्याला लोकांना दाखवायचं नाही. आपल्याला आदर्शवादाचे पुरस्कार पण नको. ख्रिस्तासमोर आपलं कुटुंब कसं व्यवस्थित राहील याची दक्षता घेणं गरजेचं आहे ख्रिस्ताच्या वचनाला अनुसरून. आणि म्हणून एकमेकांची वेळ प्रसंगी गरज पडली तर आणि गरज असेल किंवा नसेल तर एकमेकांची क्षमा मागा. त्याचप्रमाणे एकमेकांशी संवाद साधा, बोला. कधी कधी संवाद न साधल्यामुळं पण बरेच गोंधळ झालेले आहेत, घोटाळे झालेले आहेत. आणि हे होऊ नये म्हणून एकमेकांशी संवाद साधा. तुमचं शारीरिक मिलन आणि मनोमिलन, आत्मिक मिलन ह्या सगळ्या गोष्टी एक पाहिजे. कधी कधी आपल्यामध्ये काही गोंधळ पण होतो, म्हणजे आत्मिक गोंधळ पण होतो. काही मुली असतात पेंटिकॉस्टल किंवा मुलगा असतो पेंटिकॉस्टल आणि मुलगा किंवा मुलगी असते मेन लाईनची. मग त्यांच्यामध्ये यांची जी पद्धत आहे, सेवेची पद्धत किंवा उपासनेची पद्धत, यांची शांत आहे, यांची गोंधळ करून आहे. आणि दोन्हीही पद्धतीत चूक नाही. काही वेळेस गोंधळ जरी झाला प्रभूसमोर, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, काही बिघडत नाही. प्रभू समजून घेऊ शकतो. यिर्मयाच्या पुस्तकाचा 20वा अध्याय वाचा. यिर्मयाला जर देवबापाने समजून घेतलं तर तुम्हाला पण घेऊ शकतो. आणि शांततेने ते पण बरोबर आहे. कधी असं कधी तसं, परंतु अशामध्ये सुवर्ण मध्य साधून एकत्र राहून चालणं गरजेचं आहे. मग त्यानंतर आपण महत्वाची गोष्ट पाहत होतो ती म्हणजे तुमच्या सवयी किंवा तुमच्या वेळा निश्चित करा. प्रियजन, हा विषय शिकवत असताना मला सांगायला आवडेल की आम्ही आमची 7ची प्रार्थनेची वेळ निश्चित केलेली आहे आणि आम्ही 7ला एकत्र बसतो आणि प्रार्थना करतो. एखादं जेवण, कुटुंबातलं एखादं जेवण, सकाळचं किंवा दुपारचं किंवा संध्याकाळचं,
एक जेवण तरी एकत्र घेणं गरजेचं असतं. त्याचप्रमाणे कुटुंबातल्या एकमेकांना गोष्टी शेअर करणं, बेड टाईम, स्टोरी टाईम, बायबलवरच्या गोष्टी ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. मला खूप अतीव दुःखाने सांगावंसं वाटतं ते म्हणजे काही धर्म त्यांची धर्माची तालीम त्यांच्या लेकरांना देतात, त्यांचे लोक त्यांच्या कॉलनीमध्ये जातात आणि ते त्यांना पैसे देतात. आपल्याकडे संडे स्कूलला लेकरच पाठवले जात नाही, तिथूनच सुरुवात आहे. मग धर्म समजेल कसा, धर्माच्या गोष्टी समजतील कशा? आणि काही लोक, आपले ख्रिश्चन लोक, मी पहिलंच तुम्हाला सांगितलं की मी कडक बोलणार आहे, फॉल्स इगो मध्ये आहेत. मी पवित्र शास्त्र हातात घेऊन तुम्हाला सांगतो, आपल्यापैकी अनेकांना काहीच येत नाही, बायबलचं अ ब कड काहीच येत नाही. वरून आम्ही किती महान खानदानचे आहोत हे दाखवण्याचा अयशस्वी प्रयत्न करतात. आणि तुम्ही तुमच्या लेकरांचं आता जो शब्द मला वापरायचा होता तो योग्य नाही, परंतु तुमच्या लेकरांसाठी तुम्ही धार्मिकतेची पेरणी करत नाही. संडे स्कूलला लेकरांना पाठवा, जेणेकरून युथला पाठवा, जेणेकरून ख्रिस्तीत्व त्यांना कळल आणि ख्रिस्ती गोष्टी कळतील आणि मग त्याचं तारण होऊ द्यात, त्याचं ख्रिस्त त्यांना समजू द्यात आणि मग बाकीच्या गोष्टी व्यवस्थित होऊ शकतील. जर तुम्ही समाजापासून दूर राहिले तर वरना ये याद रखले तेराही नाश होगा. आणि म्हणून कुटुंबाच्या काही सवयी निश्चित करा. भले काही असो, आपल्याही समाजामध्ये 1000% सगळे लोक चांगले नाहीत, 100% काही लोक प्लस आहेत, काही लोक मायनस आहेत. परंतु आमच्याकडं गावाला एक खेड्यातली म्हण आहे, जातीसाठी माती खावी लागते. म्हणून आपल्याला ही जी ख्रिश्चन जात देवबापाने दिलेली आहे, आपण आपल्या जातीचे आहोत, तर मग आपल्या लोकांसाठी भले मग ते प्रोटेस्टंट मध्ये असोत किंवा रोमन कॅथलिक मध्ये असोत किंवा सॅल्वेशन असोत किंवा सॅल्वेशनिस्ट असोत किंवा केल्विनिस्ट असोत, पण ते आपले आहेत जे ख्रिस्तावर विश्वास ठेवतात. आणि म्हणून त्यांना आपण तुच्छ समजू शकत नाही, सगळे आपले आहेत. आणि म्हणून एकत्र येणं चांगलं आहे. आणि मग तुमच्या सवयी, कुटुंबातल्या काही सवयी निश्चित करा. मग वेळेच्या बाबतीत आहे, खाण्यापिण्याच्या बाबतीत आहे, आणि मग प्रार्थनेच्या बाबतीत विशेष करून आहे, आणि मग बायबल वाचण्याच्या बाबतीत विशेष करून आहे. मला आमच्या कुटुंबाची टिमकीने वाजवायची, परंतु माझं सध्याला 47वी वेळ चालली बायबल वाचण्याची. माझ्या पत्नीचं 39 टाइम झालं, माझ्या दोन्ही लेकरांचं 2-2 वेळेस झालेलं आहे. आम्ही समजो ना समजो, आपण देवाचं वचन आपल्या अंतःकरणामध्ये घेऊया. आणि 47 वेळेस वाचूनही मला असं वाटतं की नारायण मामा टिळक सर म्हटले की पुष्कळ अजून मी उन्हा. मला तर वाटतं मी सगळाच उन्हा आहे, मला अजून शिकण्याची गरज आहे. कारण समजलंय, ख्रिस्त समजलाय, परंतु बायबल डीप मध्ये अजून समजलं पाहिजे, अजून समजलं पाहिजे. कारण आपण रोज शिकत असतो. आणि म्हणून सवयी निश्चित करा. आणि मग उदाहरणार्थ दशमांश आणि अर्पण. प्रियजन, अनेक लोक दशमांश देत नाहीत, अनेक पाळक दशमांशाचा दशमांश देत नाहीत. मी स्वतः पास्टर आहे. जर मी माझ्या दशमांशाचा दशमांश दिला नाही तर माझ्या लेकरांना उद्या सवय लागल का? तोंडी दशमांश हा शब्द जुन्या करारामध्ये आलाय, त्याचं लेखी भाषांतर नंतर झालं. मी दशमांशाच्यावर जास्त बोलत नाही, अर्पणावर पण बोलत नाही, परंतु त्याच्यामध्ये आशीर्वाद आहेतच. तुम्ही द्या, अगर देऊ नका तो तुमचा प्रश्न आहे. परंतु देणं, त्याच्या सवयी लावून घेणं, निश्चित सवयी लावून घेणं हे खूप गरजेचं आहे. आणि मग विवाहित जीवनातील वेगवेगळ्या प्रकारचे जे स्तर आहेत ते समजून घ्या. प्रियजनो, काही गोष्टी आपण पाहतो व्हॉट्सअपवर आणि फेसबुकवर, काही लोकांना वाईट पण वाटेल, विशेष करून व्हॉट्सअपवर. ज्या लोकांचं वय 60च्या पुढे गेलेलं आहे आणि एखाद्याचा, काही लोकांचे पार्टनर गेलेले आहेत, पत्नी किंवा पती, मग ते ग्रुपचे ऍडमिन म्हणतात, सगळ्यांना एकत्र करतात. ठीक आहे, त्यांना वेळ आहे, तुम्हाला वेळ नाही, मला तो वेळ नाही. आय एम नॉट आय एम बिलो 50. म्हणून मला माझी स्टेप मी समजून घेतली पाहिजे. तो 70 वर्षाचा मनुष्य असून एवढ्या ग्रुप चालवतो म्हणून मी चालवलं पाहिजे नाही. मला हा ग्रुप चालवायचा आहे, मला हा ग्रुप जास्त मोलाचा वाटतो, हा ग्रुप मी चालवला पाहिजे. म्हणून माझ्या शेजारचा पण एक 65 वर्षाचा मनुष्य मला वाटला, काय पळक साहेब, आजकाल तुम्ही भेटत नाही, बोलत नाही, तुम्ही जरा बदलले. मी बदललो नाही, तुला वेळ भरपूर आहे, मला वेळ नाही. मला तुमच्या कोणाहीसाठी वेळ नाही, मला ह्याच्यासाठी जास्त वेळ आहे. आणि म्हणून काही प्रत्येक क्षेत्रामध्ये किंवा आपल्या जीवनाच्या प्रत्येक लग्नानंतरचे पहिले 5 वर्ष, लग्नानंतरचे पहिले 10 वर्ष, लग्नानंतरचे पहिले 15 वर्ष, नंतर 20 वर्ष, ह्या ज्या स्टेप्स आहेत ह्या स्टेप्स समजून घ्या. पण तुम्ही कुठल्या स्टेप्सवर आहात, मग ज्या स्टेप्सवर, आता मी ह्या स्टेप्सवर आहे की आता आध्यात्मिक दृष्टिकोनातून, शारीरिक दृष्टिकोनातून, सर्व गोष्टीतून मॅच्युरिटी असायला पाहिजे. आणि म्हणून मॅच्युरिटीच्या स्टेपवर आहेच. बालिशपणा करून चालणार नाही, ज्याला हिंदीमधून आपण बचकाना म्हणूया, बचकाना करके नाही चलेगा. तर तुमच्या स्टेप्स समजून घ्या, कसं चाललं पाहिजे. लेकरांना प्रभूच्या भयात निधीसूत्राचं पुस्तक 22 अध्याय आणि 6वं वचन, ट्रेन ऑफ द चाइल्ड. मग जर ज्यांचे लेकरं मोठे झालेले आहेत तर त्यांनी लेकरांना कसं वाढवलं पाहिजे हे पवित्र शास्त्राला समजून तुम्ही पवित्र शास्त्राला समजून घेऊन तुम्ही करा. आणि जर समजत नसेल तर तुमच्या मंडळीतले कमिटी मेंबर्स आणि पवित्र शास्त्र पालक लोक यांना विचारून प्रभूमध्ये विचारून वाढा, म्हणजे त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्या. आता सोडणं ह्या विषयावर आपण पाहिलेलं आहे. आता जळून राहणे या विषयावर पाहणार. पवित्र शास्त्र सांगतं, उत्पत्तीचा ग्रंथ याचा
2रा अध्याय आणि 18व्या वचनापासून पुढं आणि मत्ती वर्तमान याचा 19वा अध्याय आणि त्या वचनांमध्ये की ते दोघं एकमेकाला जळून राहतील. आता मित्रांनो, जळून राहणं, प्रिय भावांनो आणि प्रिय बहिणींनो, जळून राहणं ह्याचा अर्थ हा होतो की जसं देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा ही ट्रिनिटी आहे. आपलं शरीर जीव, आत्मा आणि शरीर ही ट्रिनिटी आहे. जसं सूर्यामध्ये सॉलिड आगीचा गोळा आहे, अग्नी आहे आणि प्रकाशपण आहे, ही ट्रिनिटी आहे. तसं अनेक गोष्टींमध्ये किंवा याचे पाण्याचे सॉलिड, लिक्विड आणि गॅस असे 3 प्रकारचे स्टेप आहेत. ज्यावेळेस ते सॉलिड स्टेपला असतं त्यावेळेस ते आईसबर्ग झालेलं असतं किंवा बाष्पीभवन होऊन त्याचं बर्फ तयार झालेलं असतं. मग लिक्विड स्टेटला ते H2O होतं, हायड्रोजन डायऑक्साईड म्हणजे पाणी होतं आणि त्याची वाफ होते. असं ती त्याची जशी ट्रिनिटी आहे तसं पती, पत्नी आणि देवबाप यांची ट्रिनिटी असायला पाहिजे. तुमच्यामध्ये विटनेस कोण आहे? तर तो प्रभूच आहे. कारण ज्यावेळेस आपलं लग्न झालं, माझ्या लग्नाला मी देवाची उपकार मानतो की बरेच प्रभूचे दास पण होते आणि सबके सामने आणि रबके सामने, देवासमोर आणि लोकांसमोर जे लग्न झालं तर त्या आंभाक आपण घेतलेल्या आहे. तर त्याच्या आपण सुखात, दुःखात, रोगात, आरोग्यात, दारिद्र्यात, संकटात मी साथ देईल. आणि साथ देईल का लाथ देईल हे समजून घ्या. आणि यामध्ये वचन सांगतं की भांडणं कशामुळे होतात? गर्वामुळं. कधी कधी पत्नीला गर्व, कधी कधी पतीला गर्व, कधी कधी फॉल्स इगो, कधी कधी सेल्फिश इगो, कधी कधी सेल्फ इगो, आम्ही महान, मी महान, याच्यामुळं कधी कधी प्रॉब्लेम निर्माण होतात. परंतु पत्नीने 2 पावलं खाली उतरलं किंवा पतीने 2 पावलं 4 पावलं खाली उतरलं प्रपंच टिकवण्यासाठी खूप गरजेचं आहे. नाहीतर अनेक लोकांना आनंदच आहे तुमचा प्रपंच तुटावा म्हणून, आणि ते सैतानी प्रवृत्तीचे आहे. आणि काही चांगले लोक आहेत की जे तुमच्यासाठी प्रार्थना करतात. मी पवित्र शास्त्र हातामध्ये सांगू शकतो की कितीतरी कपल्स माझ्याकडं, माझ्या पत्नीकडे आले आणि आम्ही रडवून प्रार्थना केल्या आणि आता त्यांचं सुव्यवस्थित चालले. त्याचे कारण पण आहेत की त्यांना अनेकांना आई नाही तर बाप नाही तर काही अशा प्रकारचे प्रश्न होते. त्यांचं ओझं कोण घेईल? काही गोष्टी तरुणपणामुळे होते त्यांच्या पालकाला सांगू शकत नाहीत. आणि मग आम्हाला का सांगतात? कारण आम्ही त्यांना योग्य किंवा प्रेम वाटलो, कारण आम्हाला पवित्र शास्त्र बऱ्यापैकी माहीत आहे म्हणून, आणि देवाच्या कृपेने त्यांचं आता सगळं व्यवस्थित चाललंय. मग असं कोणीतरी परामर्शदाता ज्याला म्हणतो त्या गोष्टी असायला पाहिजेत. परंतु खरा परामर्शदाता माणूस नाही तर देव बापच आहे. प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जडून राहणं म्हणजे एकत्र राहणं, जशी होली ट्रिनिटी. मग एकत्र राहणं, नंतर बिलकुल राहणं, आणि मग बिलकुल राहण्याविषयी एक वेगळी गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो, जी अनुवादाच्या पुस्तकाच्या 4थ्या अध्यायामध्ये आहे. त्याचप्रमाणे अनुवादामध्ये अजून एका ठिकाणी आहे, परंतु मी रेफरन्स विसरलो. आणि प्रेषितांची कृती याचा 11वा अध्याय 23 ते 25 या 3 वचनामध्ये बारनबास त्या ठिकाणी गेला आणि त्या लोकांना त्यांनी सांगितलं, बोध केला. आणि तो बोध अशा प्रकारचा होता की दृढ निश्चयाने प्रभूला बिलकुल राहा, म्हणजे क्लिंग टू द लॉर्ड. जसं नामीला रूथ ही बिलकुल राहिली. नामीने आत्मपरीक्षण केलं होतं आणि ती ज्यावेळेस बेथलेम एफ्रातामध्ये गेली परत, त्यावेळेस ती लोकांना म्हटली की आता मला नामी म्हणू नका, मला मारा म्हणा, कारण ती सर्वस्व गमावून आलेली बाई होती. आणि मग तिच्याबरोबर ही बाई सर्वस्व गमावलेल्या बाईबरोबर तिची सून आली. परंतु तिच्या उद्ध्वस्त जीवनाचं पुनरुज्जीवन देवबापाने येशू ख्रिस्ताने केलं, कारण ती त्या अशा प्रकारे म्हटली की तुमचा देव तो माझा देव. जेव्हा आम्ही त्या देवाला बिलपतो, त्या ट्रिनिटीला बिलपतो, ज्या देवाला आम्ही आमचा देव म्हणतो, माझा प्रभू म्हणतो, तो तुम्हाला सोडून देत नाही, तो तुम्हाला टाकून देत नाही. उद्ध्वस्त जीवनाचे पुनरुज्जीवन करणारा प्रभू आमच्या बरोबर आहे. आणि म्हणून पती पत्नीने एकत्र राहणं, जडून राहणं, दोघांनी एकत्र राहणं. जशी हाडाला चमडी चिकटलेली असते आणि चमडीला हाड चिकटलेलं असतं, चमडी काढली तर हाडातला सगळा प्रॉब्लेम निर्माण होतो, किंवा हाड जर गेलं तर चमडी काही करू शकत नाही. एचकेच्या दृष्टांतानुसार ते फक्त तिथं हाडं पडलेले आहेत, परंतु त्याच्यावर फुंकर टाकली पवित्र आत्म्याची, मग त्याला चमडी आली, मग माणसाचं सैन्य उभं राहिलं. येण्याप्रमाणे तुम्ही एकमेकाला चिकटून राहायचं शिकलं पाहिजे. वचन सांगतं की क्लिंग टू द लॉर्ड, बिलगुन राहा.
बिलगुन राहणं म्हणजे जसं आपण एखाद्या छोट्या बाळाला असं कमीत घेतो, ते पडू नये म्हणून त्याचे भुके घेतो, त्याला कमीत घेतो, येण्याप्रमाणे देवाला बिलगुन राहा आणि तुम्ही एकमेकाला जळून राहणं म्हणजे बिलगुन राहणं. कधी कधी प्लस मायनस घटना, प्लस मायनस प्रसंग, अप्रिय घटना, अप्रिय प्रसंग आणि विशेष करून नातेवाईकांमुळे येणाऱ्या काही गोष्टी होऊ शकतात, परंतु त्याच्यावर दुर्लक्ष करून आपल्याला एकत्र राहणं गरजेचं आहे. आणि म्हणून प्रियजन हो, त्याला एकनिष्ठ म्हटलेलं आहे, एकनिष्ठ राहणं एकमेकांबरोबर. त्याला इंग्लिशमधून जो शब्द आला त्याला म्हणतात लॉयल्टी. लॉयल्टी, यू शुड बी लॉयल विथ गॉड. आपली स्वामीनिष्ठता पाहिजे. या लॉयल्टी विषयी एक छोटस उदाहरण मी सांगू इच्छितो, ते म्हणजे कालेब अशा प्रकारे म्हटला. यहोशुआचं पुस्तक येतात 14वा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये, मी परमेश्वराच्या दृष्टिकोनातून निष्ठापूर्वक वागलो. वयाच्या 85व्या वर्षी त्याला म्हणता आलं, आय हॅड बीन लॉयल विथ द गॉड. मी निष्ठापूर्वक वागलो वयाच्या 85व्या वर्षी. आणि दुसरं भाषांतर सांगतं की मी पूर्णपणे अनुसरलो. ओवी मध्ये म्हटलं मी पूर्णपणे अनुसरलो. माझ्या बायबलमध्ये अरबीमध्ये अशा प्रकारे म्हटलं की मी निष्ठापूर्वक वागलो. आणि ह्या इंग्लिश आणि हिंदीमध्ये वेगळे वेगळे शब्द आलेले आहेत. परंतु लॉयल्टी, देवापा बरोबरची जशी लॉयल्टी आहे तशी पती पत्नीची एकमेकांबरोबरची चिकटून राहण्याची लॉयल्टी असायला पाहिजे. एकमेकांपासून दूर जाणं हा विषयच नाही आला पाहिजे. प्रार्थनेपुरतं, काही वेळेपुरतं, एखाद्या दिवसापुरतं दूर गेली परत संध्याकाळी एकत्र आली तो विषय आहे. परंतु खूप वर्षानुवर्ष महिने दूर जर गेले तर मग अजून सैतान एंट्री मारू शकतो. ह्या गोष्टी होणे म्हणून चिकटून राहणं गरजेचं आहे. एकनिष्ठ असणं खूप आवश्यक आहे. मग त्याचप्रमाणे आपण काही गोष्टी पाहूया की इतर सर्व गोष्टीपेक्षा आपल्या जोडीदाराशी जोडून राहणे ही माझी जबाबदारी आहे. पती पत्नींना रिस्पॉन्सिबिलिटी आहे. जर मी नोकरी करत होतो, मी मर्क इंडिया लिमिटेडमध्ये नोकरी करत होतो आणि मला जे काही टार्गेट दिलं होतं, माझ्या पगाराला प्रॉब्लेम येऊ नये म्हणून ते टार्गेट मला करावं लागायचं, जबाबदारीने मी करायचो. परंतु त्यातून इन्सेंटिव्ह आणि बोनस आणि पैसे पण मिळायचे. तसं आमचा प्रपंच टिकावा ही आमची जबाबदारी आहे. मग त्यासाठी एकमेकांची काळजी घेणं, एकमेकांचे स्वभाव भिन्न भिन्न असतात, त्या भिन्न भिन्न स्वभावाला ऍडजस्ट होणं हे गरजेचं आहे. आणि मग त्यानंतर आपण पाहत आहोत की सर्व प्रतिस्पर्धीय संबंधांचा त्याग करा. यावर मी बोललेलो आहे. जसं मेरबचं नाव दाविदाने आयुष्यात आणि भविष्यात परत कधी घेतलं नाही. तुम्ही पण कोणत्याही नावनच घेतलेले बरे. आणि गप बसायचं आणि संपला विषय असं म्हटलं जातं. एक देवाचे सन्माननीय महान दास म्हटले, कृपा करून नीट ऐका, की असं कोणताच पापी नाही की ज्याला फ्युचर नाही, भविष्य नाही ख्रिस्तासमोर. आणि असा कोणताच संत नाही की ज्याला इतिहास नाही. जेवढे म्हणून सेंट आहेत, तो सेंट पॉल पासून आपण सुरुवात करूया, त्याला इतिहास आहे आणि त्याचा इतिहास खतरनाक आहे. जर संत पावलाच्या काळामध्ये जर मी जज असतो तर संत पाऊल 302 ला नेऊन ठेवला असता. कारण त्याने स्टीफनचा मर्डर करून घेतलेला होता. त्याचे कपडे सांभाळले ज्या लोकांनी त्याचा मर्डर केला, म्हणजे तो 302च्या लायकीचा होता. पण चलो, देवाची दया होती, त्याने नंतर प्रभूचा स्वीकार केला आणि प्रभूमध्ये तो वाढला आणि तो आपला सर्वांचा हिरो बनू शकला सेवेमध्ये. मलाही संत पावलाचे 13 पत्र मी जवळजवळ 45 पेक्षा अधिक वेळेस वाचलेले आहे. आणि म्हणून प्रत्येक संताला इतिहास असतो. तसं तुम्ही कितीही संत असा, काहीतरी इतिहास असतो. माझा इतिहास खूप वाईट होता. हम जेल जा चुके सनम, हम कई बार फेल हो चुके सनम, लेकिन हम एक दिन फुट फुट पर रोकर मसीह येशू को दिल दे चुके सनम. ख्रिस्ताला जीवन दिलं आणि नंतर आता पाठीमागं संपला विषय, नको आता मला माझ्या ख्रिस्ताबरोबर चालायला पाहिजे, हा माझा पण इतिहास होता. परंतु जर कोणाला काही इतिहास असेल, फॉरगिव्ह अँड फॉरगेट अँड कम बाहेर, हा जो विषय आहे हा एककल्ली विषय नाही, एकाच व्यक्तीला धरून बोललेला विषय नाही. वेगवेगळ्या तऱ्हेचे आणि वेगवेगळ्या प्रकारचे पती पत्नी आहेत. प्रत्येकाला हा विषय वेगळ्या वेगळ्या पद्धतीने देवा बोलतो. मी रिसेंटली म्हणजे मागच्या वर्षी सिंधुदुर्गामध्ये न्यू लाईफ ग्रेसमध्ये हे सेमिनार घेतलं. जवळजवळ 53 पेक्षा अधिक कपल होते, परंतु खूप उत्तम सुंदर छान झालं. आणि आता रिसेंटली दादरा नगर हवेली खानवेल रुडाणा नावाच्या गावामध्ये घेतलं. 146 कपल वर देअर अँड आउट ऑफ दॅट 25 अलोन सिंगल फिमेल अँड 21 सिंगल मेल वर देअर. म्हणजे 400 लोकांचं 400-450 लोकांचं सेमिनार घेतलं. इट वॉज सो वंडरफुल. तर याच्यामध्ये अनेकांना वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या गोष्टी घडतात, परंतु त्याच्यातून आपल्याला सुधारायचं असतं आणि आपल्याला पुढे जायचं असतं. सोडणं आपण पाहिलं दाबाक शब्दापासून, जोडणं म्हणजे जोडून राहणं, लिव्हिंग अँड क्लिव्हिंग.
तर जडून राहणं, एकत्र राहणं एकमेकांसाठी खूप आवश्यक आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये जडून राहणं आवश्यक आहे. आणि म्हणून आपल्या प्रायोरिटीज पण बदला, आपल्या जीवनाच्या प्रायोरिटीज बदला. तरुणपणाच्या दिवसामध्ये पुष्कळदा लोक पैसा कमवण्यासाठी वेगवेगळ्या राष्ट्रामध्ये जातात आणि मग नंतर अटॅचमेंट राहत नाही. असं व्हायला नको. दोघंही जा. नाहीतर ज्या ठिकाणी तुम्ही कुठं असाल त्या ठिकाणी सर्वांनी मिळून राहून 4 रुपये कमवून कसं तरी जीवन जागा, परंतु फक्त प्रगतीच्या नावाखाली एकमेकांपासून भर तरुणपणाच्या दिवसामध्ये जाणं आणि मग कोणतेच शारीरिक संबंध, मानसिक संबंध, भावनिक संबंध या गोष्टी येत नाहीत. मग खूप मोठा गोंधळ होऊ शकतो. या होऊ नयेत गोष्टी. त्या गोष्टी मी कधी आता ऑनलाईन बोलत नाही, परंतु ऑफलाईन जर कधी आलो तर सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर बोलू शकाल. तर देवाला गौरव असो. तर ह्या गोष्टी होऊ नयेत म्हणून सावध राहा. त्याचप्रमाणे तुमच्या जोडीदाराला प्रतिसाद द्या अनेक काही गोष्टीच्या बाबतीत. आणि मग त्याचप्रमाणे जडून राहण्याच्या संदर्भात तुम्ही जेवढे दोघेही एकत्र आपल्या जीवनाची वाटणी एकमेकांबरोबर करता तेवढे तुमचे जडून राहणे मजबूत होते. आणि म्हणून एकमेकांच्या बरोबर असलेली विचाराची देवाणघेवाण ही खूप आवश्यक आहे. आणि त्यामध्ये कलसीकाराचं पत्राचा 3 अध्याय 18 वचन आणि इफिसकाराचं पत्राचा 5 अध्याय 22 वचन. पत्नींनो तुम्ही आपल्या पतीच्या अधीन असा आणि पतींनो तुम्ही आपल्या पत्नीवर प्रीती करा, हे ते अभिवचन आहेत. आणि मग परंतु हे रहस्य संत पावलांनी सांगितल्याप्रमाणे खूप महान आहे, गुज आहे. आणि जेव्हा एखादी सवय चीड आणते तेव्हा दया निवडा. प्रियजन व देव दया मागतो आणि म्हणून यज्ञ नको तर दया पाहिजे असं इब्रिकाच्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे. आणि म्हणून दयाळूपणे वागा. जर आपल्याला अपनों पे जैसा वैसे ही अपने पड़ोसी से प्यार करो असं वचन सांगतं. अपनों को तो इस दुनिया में सब प्यार करते हैं, दुश्मन को भी प्यार करना मसीहा सिखाते हैं. तर जोडीदाराच्या बाबतीत आपल्याला काही गोष्टीत आणि अनेक बाबीत आपल्याला जर सवयी चीड आणते तर आपल्याला दया निवडणं आहे. कारण देवापाने इवन ऑड असे जोडीदार निर्माण केलेले आहेत. सगळे इवन नाहीत आणि कोणीच इवन नाही, कोणीच ऑड नाही. जर इवन असते तर ते गेज झाले असते आणि ऑड असते तर ते लेस्बियन झाले असते. आणि म्हणून देवापाने इवन ऑड बनवलेलं आहे. तर स्वभावांमध्ये पती पत्नीच्या स्वभावांमध्ये मतभिन्नता खूप असते. दोघांची संस्कृती वेगळ्या प्रकारची असते आणि म्हणून कधी कधी ते गोंधळ होऊ शकतो. परंतु त्यावरही आपल्याला विजय मिळवून चालता येईल. मला पण सांगायला आवडेल की मी एका अत्यंत खतरनाक घाणेरड्या डाकू, डांबरट, मुजोर आणि खालच्या म्हणजे ख्रिस्ती आडनावाने कागदोपत्री आम्ही ख्रिश्चनच होतो, परंतु ख्रिश्चन धर्म आम्ही नित्य पाळत नाही. इतक्या खालच्या स्तरातल्या ख्रिश्चन लोकांमधून किंवा खालच्या स्तरातल्या लोकांमधून मी आलो. परंतु माझ्या तोंडात पण खूप घाणेरड्या शिव्या होत्या. परंतु गेल्या 23 वर्षामध्ये मी माझ्या पत्नीला कधी शिव्या दिल्या नाहीत आणि प्लस कधी हाणमार पण केली नाही. तिथंच बसते तिला विचारा. मान्यता मतीत अर्थ हा की हे कशामुळं घडलं, हे बायबलमुळं घडलं. आणि म्हणून कृपा करून आपण बायबल पाळूया, बायबल वागूया आणि जडून राहूया. ही ती तुमच्यासाठी देवाची योजना आहे. आणि मग अनेक गोष्टी बोलण्यासारखे आहेत, परंतु आज मी फक्त या दोनच सोडणे आणि जोडणे या 2च शब्दांवर पाहणार आहे. मग दया निवडा. त्याचप्रमाणे जेव्हा एखादं अडखळण निराश करते तेव्हा कृपा निवडा. जीवन जगत असताना मला अडखळणं आली. आतापर्यंत सगळे अडखळणच आले. मला असं सुरळीत मला काही भेटलेलं नाही. आणि म्हणून तरी पण देव सांगतो की ग्रेसियसली त्याची दया आपल्याला पुरेशी आहे. चला त्याच्या दयेमध्ये चालूया. मला विषयांतर नाही करायचं, परंतु संत पाऊल जीवन जगत असताना करीत 2 पत्राचा 11वा अध्याय आणि 23 ते 28 या वचनामध्ये त्याच्यावर 25 प्रकारची अडखळणं आली, पण त्यांनी सेवा करून दाखवलीच ना. मग येण्याप्रमाणे मीही जीवन जगत असताना माझ्या जीवनामध्ये देखील सगळ्यात पहिले अडखळणं कुठून आली तर माझ्या कुटुंबाकडून. मग नंतर चर्चेसमधून पण मला माझ्या स्वतःच्या चर्चमधून कधीच संधी दिली नाही. खूप मला राग यायचा, खूप चिड यायची, त्यांना क्षमा करायला मला खूप कठीण जायचं जाणीवपूर्वक. परंतु त्यातून देवापाने मला पेटवलं, आत्म्याच्या द्वारे पेटवलं आणि उभं केलं आणि खडकावर उभं केलं. आता ते मला विनंती करतात ये, परंतु म्हणजे येऊन वचन शिकव, पण तुम्हाला सांगायला वेळ नाही, शिकवायला वेळ नाही. कारण मला माझा महाराष्ट्र पडलेला आहे, मला माझा इंडिया आहे आणि मला हिंदी, इंग्लिश आणि मराठी तिन्ही भाषेतून बोलण्यासाठी कृपा पुरवली. आणि म्हणून कधी कधी प्रत्येक गोष्टीत अडखळण येतात, डोकं दुखती तितके अडखळण येतात, परंतु ओके स्टील विल चूज द ग्रेस. चला तरी आपण त्या कृपेच्या धैर्याने कृपेच्या राजस्थानाजवळ जाऊया. त्याने आपल्यावर दया केली आणि हे अडखळण जरी येतात तरी रोमकाराचं पत्राचा 8वां अध्याय आणि 28वें वचनानुसार जो भी बातें हमारे जीवन में होती है वो भलाई उत्पन्न करती है. आणि म्हणून जरी अडखळण आले तरी दया निवडा, कृपा निवडा. आणि जेव्हा एखादा अनुभव दुःखी करतो तेव्हा क्षमा. काही गोष्टी अशा आहेत की आपण अक्षमाशीलतेमुळे खूप कठीण होतात काही गोष्टी.
मला स्वतःला क्षमा करायला कठीण जात नाही, परंतु विसरायला मला खूप कठीण जातं. कारण मला देवाने खूप काही मला माहित नाही टॅलेंट दिले का बुद्धी दिली, पण ते बुद्धी लवकर विसरू देत नाही. आणि मग मला खूप प्रार्थना करावी लागते, लॉर्ड फॉरगिव्ह मी अँड गिव्ह मी दॅट 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 सेन्स ऑफ द माइंड अँड द थिंग्स ऑफ द माइंड, दी सबकॉन्शियस माइंड दॅट आय शुड फॉरगेट. जसं योसेफ विसरला मनशे, तसं विसरायला कठीण जातं, परंतु काही गोष्टी विसरा जेणेकरून आपल्याला पुढचं जीवन सुरक्षित होईल. म्हणजे सोडणं आपण पाहिलं आणि जोडण्यामध्ये आम्हाला एकमेकांना घट्ट धरून राहणं आहे. मग भावनिक दृष्टिकोनातून आणि मग आर्थिक दृष्टिकोनातून आणि मग आत्मिक दृष्टिकोनातून आणि मग शारीरिक दृष्टिकोनातून. आणि त्याचप्रमाणे आपण अजून काही महत्त्वाच्या गोष्टी पाहूया. नैतिक शुद्धता, त्यामध्ये पवित्रतेच्याद्वारे संबंधाचे रक्षण करा. आपल्या मॅरिड लाईफमध्ये पवित्रता असायला पाहिजे, कारण इब्रिकाचं पत्र 13व्या अध्यायामध्ये अशा प्रकारे सांगितलं की व्यभिचारी आणि जारकर्मी यांचा देव न्याय करील. आणि ज्या दिवशी देव न्याय करतो त्या दिवशी त्या गोष्टी खूप भयंकर असतात. देवाचा न्याय भयंकर आहे आणि तो स्वर्गात गेल्यानंतर होणार नाही, इथंच होतोय, पृथ्वीवर होतोय जिवंत असताना. त्यापेक्षा लैंगिक अनाचार, लैंगिक व्यभिचार वगैरे जर जीवनात असेल तर त्याची पटकन प्रभूला क्षमा मागून पुढे जा आणि त्या भानगडीत कोणी पडू नये. त्याचप्रमाणे जळून राहण्यामध्ये एकदेह होणे या संबंधाचा समावेश आहे. आणि लैंगिक निकटतेच्या संबंधाच्या द्वारे तुम्ही एकमेकांचा आनंद घ्या. आणि तुमच्या विवाहाचा जो करार आहे, आपलं ख्रिस्ती लग्न हे कराराने निश्चित होतं, सबके सामने आणि रबके सामने. तर तो करार स्मरणात ठेवा आणि परमेश्वर तुमचं त्या बाबतीत अधिक सहाय्य करू. त्यानंतर आपण थोडंसं मार्गदर्शन, त्या जळून राहण्याचं मार्गदर्शन अशा प्रकारचं आहे की तुमच्या जोडीदाराला तुमच्या प्रेमाची आठवण करून द्या. तुम्ही कसं एकमेकावर प्रीती करता. मग त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. बायकांना गजरे आवडतात, सकाळचा गजरा, संध्याकाळचा कचरा, किंवा गिफ्ट्स आहेत एकमेकांना देणं, परंतु प्रेमाची आठवण करून द्या जेणेकरून तुमचं प्रेम हे प्रज्वलित राहील. आणि मग त्यानंतर जोडीदाराला आवडणाऱ्या वस्तू वगैरे आणा. जर त्यांना ज्या काही वस्तू आवडतात, मी हे सेमिनार सांगोला या ठिकाणी घेतलं होतं, त्यावेळेस एक पाटील म्हणजे मराठा पाटील समाजातून बहीण आली होती आणि एक दुसरी बहीण, आम्ही 2 दिवसाचा सेमिनार असतो त्याच्यामुळे वेळ भरपूर असतो, तोही पुरत नाही. तर एक बहीण रामोशी समाजातून आली होती. त्या रामोशी समाजातल्या बहिणींनी सांगितलं की सर मला दही खूप आवडतं पण माझे मिस्टर दहीच आणत नाही. मराठा समाजातल्या बहिणीने सांगितलं की बाळासाहेब मला तिकडे पण दादा मला पनीर खूप आवडतं पण हे मला पनीरच आणत नाही. म्हणजे एकमेकांना ज्या आवडत्या वस्तू त्या पण थोडंसं खाऊ घाला, असं देवाच्या वचनाला अनुसरून हे मार्गदर्शन आहे. त्याचप्रमाणे पुन्हा दोघांकरता नियमित अशी वेळ निश्चित करा. थोडं एकत्र थांबा, प्रार्थना करा, एकमेकांबरोबर बोला, कुटुंबातल्या सगळ्या गोष्टींबद्दल बोला, प्रपंचाबद्दल बोला आणि किचनमधल्या गोष्टी पण बोला. कधी काय करायचं एकमेकांना मदत करण्याच्या संदर्भात. आणि पुरुषांनी पण पत्नीला काही गोष्टींना मदत केली तर काही बिघडणार नाही. आणि स्त्रियांनी पण तिला ऑलरेडी लाईफ पार्टनर किंवा ऑलरेडी सहकारी म्हटलं नाही, त्याच्यामुळे तिला ते सहकार्य करणंच आहे. तर पत्नीने देखील पतीला सहकार्य केलं पाहिजे. त्याचप्रमाणे पुढची गोष्ट आपण पाहत आहोत की वेळ निश्चित करा. मग दररोज किंवा आठवड्यातून एकदा किंवा वर्षातून एकदा आणि बाहेर कुठेतरी फिरायला जाणं, तुमच्या ऐपतीनुसार कधीतरी फिरायला जा, परंतु ते फुकटचं एन्जॉय नको, विनाकारण पैसे घालवणारं एन्जॉय नको, तर त्या ठिकाणी देवाचं गौरव होणारं एन्जॉय. एखाद्या व्यायाम सेंटरला भेट द्या किंवा एखाद्या स्पिरिच्युअल लाईफ सेंटरला भेट द्या आणि मग त्या ठिकाणी 2 दिवस राहा, तिथं प्रार्थना करा, ओझं घ्या, एकमेकांचं कुटुंबाचं ओझं घ्या आणि महाराष्ट्राचं ओझं घ्या, आमच्यासाठी प्रार्थना करा आणि प्रार्थनेमध्ये वाढत राहा. त्याचप्रमाणे तुम्ही त्रासामध्ये जरी वाढले तरी परमेश्वरामध्ये आनंद व्यक्त करा, कारण त्रास चालूच आहे परंतु आनंद व्यक्त करा. त्याचप्रमाणे तुम्ही आनंदी राहा आणि मतभेद जरी झाले तरी ऍडजस्ट करून घ्या आणि अनैतिकता असेल तर थांबवा. आणि मग पुढची गोष्ट, एकमेकांना शुद्ध ठेवा, तुम्ही शुद्ध राहा, एकमेकांची क्षमा मागा, क्षमा करा आणि एकमेकांच्या बाबतीत आपलं समर्पण कायम असू द्यावं. एकमेकांसाठी प्रार्थना करा, ही सगळ्यात मोठी चावी आहे. आणि एकमेकांच्या ज्या आशा अपेक्षा आकांक्षा आहेत त्याच्यासाठी प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. एकमेकाला विनाकारण प्रार्थनेसाठी वगैरे गोष्टीसाठी अडवू नका. जर तसं केलं तर आताच माझं रायगडमधल्या एका पालकाबरोबर बोलणं झालं. त्यांनी सांगितलं की दादा मला खूप सेवा करायची इच्छा असते परंतु पत्नी मला सपोर्ट करत नाही. परंतु तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. आय सेड ओनली पास्टर आय कॅन प्रे फॉर यू ओनली, फिनिश, यापेक्षा अधिक काही नाही. म्हणून एकमेकाला सपोर्ट करा आणि परमेश्वराच्या कृपेमध्ये टिकून राहा. मी पास्टर बैजू साळवे
वॉक थ्रू द बायबल मिनिस्ट्री वर्ल्ड इंटरनॅशनल मिनिस्ट्रीद्वारे प्रभूची सेवा करत आहे. आमच्या सेवेसाठी देखील प्रार्थना करा. आणि आम्ही हे अशा प्रकारचे अनेक सेमिनार घेत असतो. कृपा करून आमच्यासाठी प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. आणि जर देव बाप तुम्हाला कृपा करू देत असेल तर आम्हाला आर्थिक मदत देखील तुम्ही करू शकता. थँक्यू व्हेरी मच. तुमच्या प्रीतीबद्दल सर्व गौरव देवाला असो. तेव्हाच आपण प्रार्थना करू. आणि प्रार्थना अशा प्रकारे, या वधूवरांना आशीर्वचना द्यावे, हे दयानिधे तू यांना सांभाळावे. प्रिय प्रभू, या वचनाबद्दल आम्ही उपकार मानतो. आणि ख्रिस्ती समाजातले सर्व कुटुंब पित्या खूप आशीर्वादाचे कर आणि वाईट गोष्टींपासून त्याचा बचाव कर आणि ख्रिस्तामध्ये टिकून ठेव. येशूच्या नावात आमेन. करतो.